आज बनवायचे होते ड्रायफ्रुट्सचे लाडू। आता त्याच्यामध्ये अख्खा दिवस माझा कसा गेला बघा। त्या अगोदर सकाळी ते भाजी बनवली पनीरची। हे होममेड पनीर आहे जे मी काल बनवलं होतं आणि याची भाजी प्रियान आणि प्रक्षिताला खूप जास्त आवडते। बऱ्याच दिवसानंतर आज बनवलं होतं। भाजी पोळी हे सगळं बनवून झालं। त्यानंतर मी थोडंसं मी रेडी झाले आणि आता थोड्या दुपारच्या वेळेमध्ये ना ही खारीक कुटून यातले बिया जे आहेत ते वेगळ्या करायच्या होत्या। मागच्या वर्षी मला बऱ्याच जणी सजेस्ट केलं होतं की खारकेचं पावडर आणा। ह्या वर्षी मी आणून बघितलं पण त्याच्यामध्ये जाळ्या आणि आळ्या निघाल्या होत्या, त्याच्यामुळे ते रिटर्न केलं आणि जे आपलं पहिलं आहे तेच कंटिन्यू केलं। आता एक्सपायरी डेट नव्हती झाली तरी पण ते खराब का निघालं काय माहिती। त्यानंतर लेकरं घरी आले आणि आता उरलेल्या वेळामध्ये मला ब्लाऊज शिवायचं होतं। बऱ्याच दिवसानंतर दिवाळीतली ही साडी आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच करायचं राहिलं होतं। फायनली ते आज शिवायला बसले पण ते पण पूर्ण नाही झालं कारण आता स्वयंपाकाचा वेळ झाला होता आणि ते करत करत ड्रायफ्रुट्सचे लाडू पण बनवायचे होते। खारीक खोबरं जे आहे ते दुपारीच मामाला मी दळून आणण्यासाठी सांगितलं होतं, बाहेरूनच ते आणलं दळून। हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी कच्चेच टाकते, फक्त डिंक आणि मखाना जे आहे ते रोस्ट करून घेते। हे बघा खारीक आणि खोबरं असं बारीक करून आणले, तरी पण मला ते मिक्सरमध्ये परत काढायचं होतं। इथे मखाना जे आहेत ते मी क्रंची होईपर्यंत भाजून घेतले आणि डिंक जे आहे ते तुपामध्ये तळून घेतलं। ही सगळी तयारी झालीच होती तितक्यात एका पाहुण्यांचा फोन आला, त्यांच्या बाळाचा बर्थडे होता सो तिकडे जायचं होतं। गोडीली पण सोबत होती। छान बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला, नाश्ता केला आणि घरी आल्याच्या नंतर पुढचं काम राहिलेलं करायचं होतं। हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले। साखरेच्या ऐवजी ना साखरेचा हा जो बुरा आहे पतंजलीचा तो याच्यामध्ये ऍड केलाय गोडव्यासाठी। तर बरेच जण ड्रायफ्रुट्स जे आहेत ते भाजून याच्यामध्ये टाकतात, पण मागच्या वर्षी मी तसं करून बघितलं, टेस्ट नव्हती चांगली झाली, त्याच्यामुळे जे आपलं रेग्युलर आहे तेच केलं। तूप याच्यामध्ये गरम करून टाकलं आणि छान असे लाडू बनवून तयार आहेत। भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।